ड्रीम प्रोजेक्ट रिव्हरफ्रंटसाठी आमदार अनुपभाई यांची पाहणी। जॉगिंग ट्रॅक, पांजरेवर पूल, वीर सावरकर स्मारक हलवणार। संत तुकाराम महाराज यांच्या बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला असून आज पांझरा नदीकाठी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार अनुप अग्रवाल यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट या ठिकाणी असलेला रिव्हरफ्रंटसाठी पाहणी केली। तर पांझराकाठी जॉगिंग ट्रॅक, पांझरा नदीवर लहान पुलाच्या जागी नव्या मोठ्या पुलाची उभारणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक हलविण्यासंदर्भात अनेक मुद्द्यांवर त्या अनुषंगाने या ठिकाणी आज स्पॉट व्हिजिट पाहणी दौरा या ठिकाणी पार पडला। गेल्या महिन्याभरात अथवा लवकरच धुळे शहर ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांना, महिला भगिनी तरुणांना सकाळ संध्याकाळच्या वेळी फिरण्यासाठी पांझरा काठ अधिक सुंदर होणार असल्याचे यावेळेस आमदार अनुप अग्रवाल यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। या पाहणी प्रसंगी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, धर्मेंद्र झालटे, लोकरे, मनपाचे आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील, मनपा अभियंता चंद्रकांत ओगले, प्रदीप चव्हाण, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, सागर चौधरी, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, नितीन ठाकूर, किरण चौधरी, सागर चौधरी आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज या ठिकाणी नदीचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, रिव्हरफ्रंट याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी आदरणीय PWDचे AC साहेब, त्याचप्रमाणे आयुक्त मॅडम यांच्यासोबत पाहणी केली। तसेच वीर सावरकर यांचा स्मारकाला त्या ठिकाणाहून दुसरीकडं म्हणजे तिथं जवळच मागं शिफ्ट करण्याचाही मानस त्या ठिकाणी आहे, त्याही शक्यता पाताळल्या आणि हे काम आम्ही लवकरात लवकर काही थोडंफार डेव्हलपमेंट करणं हे आत्ता चालू करत आहोत। आणि इथली जी घाण आहे आणि रात्री इथं ज्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्या होत आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आज SP साहेबांना पत्र देत आहे। इथं पेट्रोलिंग वाढवणार आहोत आणि या फ्रंटचा इथं आपलं गार्डन आहे, गार्डन अतिशय सुंदर आहे, रस्ता चांगला झालेला आहे आणि या ठिकाणी एक सुंदर असं लोकांना सकाळी फिरण्यासाठी, रात्री जॉगिंगसाठी चांगलं वातावरण निर्मित होईल अशा प्रकारची सोयीसुविधा आम्ही महिन्याभरात या ठिकाणी तयार करतो। तुम्ही एकदाही त्या उद्यानात गेले नसणार, जरा जाऊन बघा। असं असतं का आपण जात नाही, आपले लोक तिथं जात नाही आणि विनाकारण ते चालू ठेवून तिथं घाण करणारेच लोक जास्त असतात। तर माझी नागरिकांनाही विनंती आहे का हे सर्वांसाठी बनवलेलं आहे, सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि नागरिकांनी थोडी दक्षता घ्यावी, तिथं घाण करू नये। मागं काही गाण्यांवरनं त्या ठिकाणी मारामारी झाली म्हणून आयुक्त मॅडमांनी ते काही दिवस बंद ठेवलं होतं, परंतु मध्ये परत चालू केलेलं आहे आणि आता चालू आहे। तर माझी नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे का संयम बाळगावा आणि त्या ठिकाणी गार्डनमध्ये घाण करू नये आणि तुमच्या सगट, माझ्या सगट सर्वांनी त्या गार्डनचा उपयोग घ्यावा, फक्त एखाद्या विशिष्ट लोकांनी त्या गार्डनचा उपयोग घेऊ नये।